नमस्कार, सी 24 तास मध्ये आपलं स्वागत। एक नजर टाकूयात आजच्या ठळक घडामोडींवर। नेवासा फाटा येथे कापसाच्या व्यापाराची 9 लाखांच्या गाडीसह 4 लाखांची रोकड पळवून लूट। नगराध्यक्ष विजय वहाडणे यांनी घेतली पत्रकार परिषद। वाझे आणि निखाड्यांवर टाकली आरोपांची तोफ। 51 वसतिगृहांना अनुदान देण्याचे आदेश असून देखील मिळालं नाही अनुदान। गेल्या 1.5 वर्षांपासून विद्यार्थ्यांवर आली उपासमारीची वेळ। आणि राऊरी साखर कारखान्याचे माजी चेअरमन रामदास पाटील धुमाळ यांचं मंगळवारी झाले दुःखद निधन। जिल्हाभरामधील मान्यवरांनी वाहिली श्रद्धांजली। सुवर्ण लक्ष्मी जिथे सुवर्ण खरेदी इथे। मुहूर्त विश्वासाचा, अक्षय समृद्धीचा, सादर आहे खजिना मनमोहक आभूषणांचा। सस्नेह आमंत्रण सर्व अलंकार आभूषण प्रेमींना। सुवर्णरत्न पुरस्काराचे मानकरी श्री सुनील शेठ गोकुळ शेठ दाभाडे यांचे श्री गणेश ज्वेलर्स अँड सराफ। हॉलमार्क प्रमाणित सोन्यांचे दागिने। टेम्पल ज्वेलरी 1 ग्रॅम ज्वेलरी। नवग्रहांचे खडे, शुद्ध चांदीचे देवांचे टाक, मूर्ती भांडी उपलब्ध। तसेच ऑर्डर प्रमाणे तयार करून देणारे सुनील शेठ गोकुळ शेठ दाभाडे यांचे श्री गणेश ज्वेलर्स अँड सराफ। आमचा पत्ता शॉप नंबर 1314 4A बिल्डिंग, कामधेनू इस्टेट, मंत्री मार्केट, हडपसर, पुणे 28। फोन नंबर 020 26 99 95 21 आणि 72 19 52 17 17। बातमीपत्रात आपलं स्वागत। पाहूया सविस्तर वृत्त। एका कापसाच्या व्यापाऱ्याला ट्रॅफिक पोलीस असल्याचं भासवून लुटण्याचा प्रकार नुकताच नेवासा फाटा इथे रविवारी सायंकाळी घडलाय। यामध्ये व्यापाऱ्याची 9 लाख रुपयांची गाडी तसेच रोख 4 लाख रुपये असा एकूण 13 लाखांचा ऐवज लांबवण्यात आलाय। नेवासा फाटा इथे रविवारी सायंकाळी 6 वाजेच्या दरम्यान पोलीस असल्याचं भासवून व्यापाऱ्याची 9 लाख रुपयांची गाडी तसेच रोख रक्कम 4 लाख रुपये असा एकूण 13 लाख रुपयांचा ऐवज चोरीला गेलाय। व्यापाऱ्याला लुटण्याची घटना याबाबत सोमवारी रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आलाय। नेवासा पोलीस स्टेशनमध्ये व्यापारी युनुस बुगन शेख यांनी फिर्याद दिली आहे। त्यानुसार रविवारी 10 डिसेंबर रोजी नेवासा भागामधील कापूस व्यापाऱ्यांना पैसे देण्यासाठी मारुती गाडी यामध्ये 5 लाख रुपये घेऊन शेख आले होते। नेवासा खुर्द भागामधील व्यापारी विजय राशीणकर यांच्याकडे त्यांची कापसाची गाडी भरत होती। मात्र कापूस कमी पडल्यामुळे उत्सळ धुमाळा येथील दुसरे व्यापारी यांच्याकडे जाऊन कापसाची बोलणी करून कापसापोटी त्यांना 1 लाख रुपये दिले। नेवासा फाटा येथून नेवासाकडे येण्यासाठी ते निघाले असता रस्त्याच्या कडेला खाकी पॅन्ट, पांढरा शर्ट, जर्किंग तसेच डोक्यामध्ये हेल्मेट घालून मोटरसायकलवर बसलेल्या एका इसमानं गाडीला हात करून गाडी बाजूला लावण्याचा इशारा करून थांबण्यास सांगितलं। त्यांच्या अंगामधील कपड्यावरनं वाहतूक पोलीस असल्याचं वाटत होतं, त्यामुळे शेख यांनी गाडीचा वेग कमी केला। मात्र त्यांच्या जवळ जात असताना हा पोलीस नसावा असा अंदाज त्यांना आला। त्यानंतर शेख यांनी गाडीचा वेग पुन्हा वाढवला। त्यानंतर या इसमानं मोटरसायकलीवरनं पाठलाग करून गाडी बाजूला घ्यायला सांगितली। गाडी चालवताना फोनवर बोलतो असं म्हणत गाडीच्या मागे दुचाकी लावून शेख यांना त्या इसमानं बोलवलं आणि लायसन्स आणि कागदपत्राची मागणी केली। त्यावेळी त्यांनी कागदपत्र असल्याचं सांगितलं, परंतु लायसन्स नाहीये असं सांगताच गाडी पोलीस स्टेशनला न्यावी लागेल असं त्या बनावट ट्रॅफिक पोलिसांनी सांगितलं आणि हेल्मेट काढून खिशामधील टोपी शेख यांच्या गाडीमध्ये टाकली आणि स्वतः ड्रायव्हर सीटवर बसून शेख यांना मोटरसायकल मागे घे आणि तू पलीकडनं गाडीमध्ये येऊन बस असं सांगितलं। यावेळी शेख मागे गेले असता तो गाडी घेऊन भरधाव वेगानं नेवाशाच्या दिशेने निघून गेलाय। या गाडीची किंमत 9 लाख तसेच 4 लाख रुपये रोख असा एकूण 13 लाख रुपयांची या प्रकरणामध्ये लूट झाली आहे असं फिर्यादीमध्ये म्हटलंय। दरम्यान अधिक तपास नेवासा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रवीण लोखंडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रमोद भिंगारे करतायत। चोरट्यांचा शोध घेण्यासाठी विविध ठिकाणी पथकं पाठवण्यात आले असं पोलिसांनी सांगितलंय।
दिनांक 10 डिसेंबर 2017 रोजी यातील फिर्यादी युनुस बुगन शेख हा जो कापसाचा व्यापार करतो, कपाशीचा व्यापार करतो, तो नेवासा आणि परिसरामध्ये तालुक्यामध्ये त्याला कपाशी खरेदीसाठी व्यापाऱ्यांची त्याने भेट घेतली आणि हे करत असताना साधारण संध्याकाळच्या सुमारास तो आपली ब्रेझा गाडी घेऊन त्या गाडीने तो जात असताना नेवासा फाट्याच्या थोडंसं पुढे आल्यानंतर नेवासा गावाकडे जाताना त्याला एक ग्रेइश कलरची जी खाकीसारखी दिसणारी पॅन्टवर जर्किन घातलेला आणि पांढरा शर्ट घातलेला अशा विषयात होता. त्याने गाडी थांबवण्यास सांगितली आणि त्यानंतर त्याने फिर्यादीस तुझी गाडी पोलीस स्टेशनला घेऊन जावी लागेल असं सांगून फिर्यादीकडून गाडीची चावी घेतली आणि फिर्यादीच्या गाडीत बसून आणि फिर्यादीला त्याची जी सदर आरोपीने त्याची मोटरसायकल बाजूला घ्यायला लावली आणि ती बाजूला घेत असतानाच यातील आरोपीने गाडी स्टार्ट केली आणि तो गाडी घेऊन नेवासाच्या दिशेने पसार झाला. फिर्यादीचे सांगण्याप्रमाणे ब्रेझा गाडी 9 लाख रुपये किंमत, त्याचप्रमाणे गाडीमध्ये 4 लाख रुपये कॅश अशी 13 लाख रुपयाचा ऐवज फिर्यादीची फसवणूक करून त्याला भासवून त्या पद्धतीने आरोपी घेऊन गेला आणि निश्चितच यातील आरोपीचा शोध लागेल आणि त्या आरोपीला आम्ही निश्चितच अटक करू. शंकर नाबदे, C24 तास, निवासा. आंबेगाव तालुक्यातील लांडेवाडी जवळच्या अंगणवाडी परिसरामध्ये 8 घरफोड्या झाल्या होत्या. यामध्ये दरोडा टाकून एका वृद्ध महिलेच्या घरामधील दागिने चोरून या वृद्धेच्या सेवेसाठी असणाऱ्या महिलेवरती बलात्कार करून तिला गंभीर जखमी करण्यात आलं होतं. या घटनेनं परिसरामध्ये दहशत पसरली आहे. दरम्यान अनेक पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी या ठिकाणी भेटी देऊन या कुटुंबाचं सांत्वन केलंय. आंबेगाव तालुक्यातील लांडेवाडी जवळच्या अंगणवाडी परिसरामधील 8 घरांवरती चोरट्यांनी काही दिवसांपूर्वी दरोडा टाकून एका वृद्ध महिलेच्या अंगावरचे दागिने तसेच घरामधल्या दागिन्यांसह 2,96,000 रुपयांचा ऐवज चोरला होता. तसेच या दरोडेखोरांनी इथे वृद्ध महिलेच्या सेवेकरता असणाऱ्या एका महिलेवरती बलात्कार करून तिला गंभीर जखमी देखील केलं होतं. या घटनेमुळे या परिसरामध्ये दहशतीचं वातावरण पसरलंय. आता या घटनेनंतर अनेक पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी या ठिकाणी भेटी देऊन या कुटुंबाचं सांत्वन केलंय. या ठिकाणी भाजप जिल्हा नियोजन समितीचे सदस्य भानुदास नाना काळे, तालुकाध्यक्ष संजय थोरात, उपजिल्हाध्यक्ष धनेश बानखेले तसेच अक्षय चास्कर, सुमित बानखेले, सागर पिंगळे, सलमान सय्यद यांनी भेट देऊन घटनेची माहिती घेतली आहे. यानंतर या पदाधिकाऱ्यांनी लगेचच या कुटुंबाच्या मदतीकरता शासनाकडनं मदत देण्याचं आश्वासन केलंय. बाईट. आज या ठिकाणी पडलेला दरोडा अत्यंत निंदनीय प्रकार घडला आहे. अशा प्रकारे यापूर्वी या ठिकाणी झालेले नाहीत. मी आजींना भेटलो, त्यांनी सांत्वन केलं. या दरोड्याची माहिती यापूर्वीच आम्ही घटनेनंतर माननीय पालकमंत्री बापट साहेबांना यांच्यापर्यंत पोहोचवली होती. बापट साहेबांचे फोन पोलीस स्टेशनपर्यंत केलेत त्यांनी आणि त्यानंतर कारवाई अत्यंत जोरदारपणे केलेली आहे. म्हणजे आरोपी पकडण्याच्या दृष्टीने चांगल्या हालचाली झालेल्या आहेत. लवकरच आपल्याला त्याचे रिझल्ट मिळतील. काय झालं आहे ह्या सगळ्या गोष्टी आम्ही फॉलोअप घेतो. आमचे जिल्हा अधिकारी बाळाभाऊ बेगडे ते येऊन गेले, त्यांनी पाठपुरावा करतात, ते फोन करतात. पालकमंत्र्याचे PA फोन रोज फॉलोअप घेत आहेत. अशा पद्धतीने सगळं चालू आहे कामकाज. तर निश्चित आम्ही या प्रकरणामध्ये आजींना आणि त्या मावशींना न्याय देऊ असं ठामपणे सांगतो. अमोल जाधव, C24 तास, मंचर. या ठिकाणी वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची. अवघ्या काही क्षणात परत येतोय. तुम्ही पाहत राहा C24 तास, जगा वर्तमानात बिनधास्त.
तुम्हाला हव्या त्या आकार, स्वरूप, डिझाईन आणि फॅब्रिकद्वारे आम्ही पूर्ण करतो तुमच्या आवडीच्या फर्निचरचे स्वप्न. विश्रांतीनंतर बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत. पाहूयात पुढची बातमी. स्वच्छ भारत अभियान मोहिमेच्या ठेक्याच्या वादावरनं नगराध्यक्ष विजय वहाडणे आणि उपनगराध्यक्ष विजय वाजे यांचे एकमेकांवरती मोठे आरोप प्रत्यारोप होताना दिसत आहेत. या संदर्भात नगराध्यक्ष विजय वहाडणे यांनी पत्रकार परिषदेचं आयोजन केलं होतं. वाजे हे माझ्यावरती बिनबुडाचा आरोप करतायत असं यावेळी ते म्हटले आहेत. कोपरगाव नगर परिषदेमध्ये पुणे येथील ग्रीन द ग्रेट या संस्थेच्या वतीनं स्वच्छता जागृती, ओला सुका कचऱ्याचं वर्गीकरण इत्यादी कामे सुरू आहेत. याविषयी ग्रीनी या संस्थेला दिलेल्या कामामध्ये नगराध्यक्ष आणि मुख्याधिकारी यांनी घोळ केल्याचा संशय कोपरगाव नगर परिषदेचे उपनगराध्यक्ष विजय वाजे आणि नगरसेवक स्वप्नील निखाडे यांनी व्यक्त केलाय. या बातम्या इलेक्ट्रॉनिक मीडियावरती प्रसिद्ध होताच नगराध्यक्ष विजय वहाडणे यांनी पत्रकार परिषदेचं आयोजन केलं. यावेळी ते म्हणाले की मीच ग्रीनी संस्थेला काम बंद ठेवायला सांगितलं होतं. वर्क ऑर्डर नसताना मुख्याधिकारी शिल्पाताई दरेकर यांच्या सांगण्यावरनं या संस्थेनं यापूर्वी देखील काम केलं होतं. माझा ग्रीनी संस्थेशी काहीही संबंध नसताना मुख्याधिकाऱ्यांच्या बरोबर वाजेंनी नगराध्यक्षांचं नाव घेणं उचित नाहीये. कदाचित वाजे यांना दुसऱ्या वर्षी देखील पुन्हा उपनगराध्यक्षपदी राहायचं असेल, त्यामुळे त्यांनी त्यांच्या नेत्यांना खुश ठेवण्यासाठी असे बिनबुडाचे आरोप माझ्यावरती केले असावेत. त्याचबरोबर स्वप्नील निखाडे यांना रयत शिक्षण संस्थेमध्ये कायमस्वरूपी नोकरी पाहिजे असावी, त्यामुळे तेही श्रेष्ठींना प्रसन्न करून घेण्याच्या नादामध्ये वायफळ बोलले असावेत असा आरोप नगराध्यक्ष विजय वहाडणे यांनी पत्रकार परिषदेमध्ये केलाय. या दरम्यान स्वच्छ भारत अभियान मोहिमेच्या ठेक्याच्या वादावरनं कोपरगाव शहराचं राजकारण चांगलंच तापलंय. त्यामुळे स्वच्छ भारत अभियान या स्पर्धेमध्ये कोपरगाव शहर आता टिकू शकेल की नाही हे मात्र येणारा काळ आणि वेळच सांगू शकेल. लोकप्रिय उपनगराध्यक्ष विजय वाजे यांनी आरोप केला की ओला आणि सुक्या कचऱ्याचं वर्गीकरण करणारी जी ग्रीनी नावाची संस्था आहे, त्या संस्थेनं जे काम दिलं त्या कामामध्ये लाखो रुपयाचा आर्थिक घोळ मुख्य अधिकारी आणि नगराध्यक्षांनी केलेला आहे. त्या संबंधात खुलासा करण्यासाठी मी आज या ठिकाणी आपल्याला बोलवलेलं आहे. सर्वप्रथम मी या ठिकाणी खुलासा करू इच्छितो की ही संबंधित संस्था, या संस्थेचा आणि माझा कुठलाही संबंध नाही. कुठलीही वर्क ऑर्डर नसताना कोपरगावच्या मुख्याधिकारी यांनी या संस्थेला काम करायला सांगितलं. मला ही गोष्ट माहीत झाल्यानंतर मी या संस्थेच्या लोकांना बोलून घेतलं की म्हटलं की तुम्हाला वर्क ऑर्डर नाही आहे, वर्क ऑर्डर नाही याचा अर्थ आमची संमती नाही, तर तुम्ही हे काम थांबवा. मी सांगितल्यानुसार त्यांनी एक काम थांबवलं. मी सत्तेवर यायच्या अगोदरही या संस्थेने या ठिकाणी 3 महिने काम करून त्याचं पेमेंटसुद्धा त्यांनी या ठिकाणी घेतलेलं आहे. पण त्या 3 महिन्यानंतर कुठलीही वर्क ऑर्डर नसताना या संस्थेकडून मुख्याधिकाऱ्यांनी काम करून घेतलं. पुन्हा नव्यानं टेंडर बोलून पुन्हा याच संस्थेला ते काम करायला सांगितलं. मी काम थांबवल्यानंतर
मग त्याला वर्क ऑर्डर देण्यात आली. माझ्यासमोर नोव्हेंबर महिन्याचं या संस्थेचं बिल आलं. ते बिल मी थांबून ठेवलं. ते बिल आजही माझ्या ड्रॉवरमध्ये आहे. तर उपनगराध्यक्षांनी जे आर्थिक घोळाबद्दल जे काही बोललेले आहेत, तर मला असं वाटतं की त्यांची उपनगराध्यक्षपदाची मुदत संपत आलेली आहे. आणि आपण जर असा जर काही आरोप करून पक्षश्रेष्ठींना खुश करण्याचा कदाचित त्यांचा प्रयत्न असेल असं मला वाटतं. या आरोपाला खरं उत्तर द्यायचं काही कारण नव्हतं, पण उपनगराध्यक्ष पदासारख्या जबाबदार जागेवर बसलेल्या व्यक्तीने असं बोलावं हे दुर्दैव आहे. आजपर्यंत मी सत्तेवर आल्यापासून जोपर्यंत सत्तेवर आहे तोपर्यंत माझं जे ब्रीद आहे, न खाऊंगा ना खाणे दूंगा, याच कारणामुळे कदाचित माझ्यावर अशा प्रकारचे आरोप, बिनबुडाचे आरोप हे संबंधित लोक करतायत. उपनगराध्यक्षपदाची दुसरी टर्म मिळवण्याचा कदाचित त्यांचा प्रयत्न असेल. आणि आमचे एक नगरसेवक मित्र स्वप्नील लिखाडे यांनी सुद्धा अशाच प्रकारचा आरोप माझ्यावर केला. हे स्वप्नील लिखाडे यांना रयत शिक्षण संस्थेमध्ये कायमस्वरूपी नोकरी पाहिजे. आणि रयतमध्ये नोकरी मिळवायची म्हटल्यानंतर कोल्हे कुटुंबाला खुश करण्यासाठी त्यांनी माझ्यावर हा केलेला आरोप आहे. ग्रीनी या संस्थेचं नोव्हेंबर महिन्याचं बिल अजूनही मी दिलेलं नाही. पण हे आरोप करतात की मुख्याधिकाऱ्यांनी मी नगराध्यक्षाच्या घोळामध्ये सामील आहेत. तर संबंधितांना माझं सांगणं आहे की बिनबिडाचे आरोप करू नका. मी जर जाहीरपणे काही गोष्टी जर बोलायला लागलो तर कोपरगाव शहरामध्ये केवळ राजकारणच होईल. तर राजकारण न करता केवळ आपण सगळे मिळून शहर विकास करू, असं मी पुन्हा एकदा संबंधितांना आवाहन करतो. धन्यवाद. योगेश डोके, C24 तास, कोपरगाव. पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिरामध्ये तालुका आणि जिल्हा पातळीवरील इंग्रजी विषयांचे तज्ज्ञ मार्गदर्शक शिक्षक महेंद्रा बोराडे यांना राष्ट्रवादी शिक्षक सेलच्या वतीनं जिल्हास्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलाय. तालुका आणि जिल्हा पातळीवरील इंग्रजी विषयाचे तज्ज्ञ मार्गदर्शक शिक्षक महेंद्र बोराडे यांना राष्ट्रवादी शिक्षक सेलच्या वतीनं जिल्हास्तरीय गुणवंत शिक्षण पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलाय. हा कार्यक्रम बालगंधर्व पुणे इथे रमेश अप्पा थोरात, वैशालीताई नागवडे, प्राध्यापक विक्रम काठे, शिक्षक आमदार डॉक्टर गणपतराव मोरे, विजय गायकवाड, अरुण थोरात यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये संपन्न झालाय. एक कलाकार, उत्कृष्ट वक्ता, लेखक, दिग्दर्शक, काव्यवाचन, कथाकथन, व्याख्याते, उत्कृष्ट निवेदक या सर्वच पातळ्यांवरती त्यांनी दैदिप्यमान यश मिळवलंय. त्यांनी सामाजिक बांधिलकी जपून सर्व क्षेत्रामध्ये 20 वर्ष उल्लेखनीय कार्य केलंय. याबद्दल त्यांचा हा सन्मान करण्यात आलाय. स्वप्नील जाधव, C24 तास, जुन्नर. राहुरी शहरातील संस्कृती फाउंडेशन शाळेला नुकतीच नवी दिल्ली येथील केंद्रीय माध्यमिक शिक्षा बोर्डची CBSE बोर्डाची मान्यता मिळाली आहे. या संदर्भात शाळेचे संस्थापक सुरेश तनपुरे सर यांनी पत्रकार परिषदेचं आयोजन केलं होतं. या शाळेच्या माध्यमामधून दर्जेदार शिक्षण आणि मुलांचा सर्वांगीण विकास यावरती भर देण्यात येतोय. राहुरी शहरामधील संस्कृती फाउंडेशन या शाळेला नवी दिल्ली येथील केंद्रीय माध्यमिक शिक्षा बोर्डची CBSE बोर्डाची मान्यता मिळाली आहे. मान्यता मिळवणारी संस्कृती फाउंडेशन ही शहरामधील एकमेव शाळा आहे, असे शाळेचे संस्थापक सुरेश तनपुरे सर यांनी पत्रकार परिषदेमध्ये म्हटलंय. यावेळी ज्येष्ठ पत्रकार भाऊसाहेब येवले, राजेंद्र वाडेकर, C24 तास वृत्तवाहिनीचे संचालक अनिल जाधव, सुनील भुजाडी, मुक्तारबाई सय्यद, मनोज साळवे, विनीत धसाळ, अनिल कोळसे, शरद पाचारणे, सुनील रासने, प्रसाद मैड, महेश कासार आदी पत्रकार उपस्थित होते.
यावेळी देण्यात आलेल्या प्रसिद्धी पत्रकामध्ये म्हटलंय, राहुरी तालुक्याच्या विद्यार्थ्यांना या स्पर्धात्मक युगामध्ये उच्च दर्जाचं इंग्लिश मीडियमचं शिक्षण मिळावं या हेतूनं सुरेश तनपुरे सरांनी प्रथम लहान मुलांसाठी कॉलेज रोड लगत बचपन नावानं नर्सरी, LKG, UKG पर्यंत शाळा सुरू केली. त्यानंतर जुना कणगर रोड तनपुरे वस्ती जवळ इयत्ता 1ली पासनं संस्कृती फाउंडेशन शाळेची स्थापना केली आणि या ठिकाणी अत्याधुनिक शाळेच्या इमारतीचं बांधकाम केलंय. या शाळेमध्ये सध्या 9वी पर्यंत वर्ग सुरू आहेत. या विद्यार्थ्यांना CBSE पॅटर्न प्रमाणे शिक्षण दिलं जात आहे. नवी दिल्ली येथील केंद्रीय माध्यमिक शिक्षा बोर्डच्या नियम अटीनुसार संस्कृती फाउंडेशनची उभारणी करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांना अत्याधुनिक शिक्षण या ठिकाणी दिलं जात आहे. त्याची पाहणी करण्यासाठी नवी दिल्ली येथील केंद्रीय माध्यमिक शिक्षा बोर्डच्या चमूनं नुकतीच शाळेला भेट दिली आहे आणि शाळेची पाहणी करून समाधान व्यक्त केलं आहे आणि CBSEची मान्यता दिली आहे. त्यानुसार CBSE मान्यता संलग्नता क्रमांक संस्कृती फाउंडेशन या शाळेला मिळाला आहे, अशी माहिती यावेळी प्राचार्य सतीश पाटील यांनी पत्रकारांना दिली आहे. या संस्कृती फाउंडेशन शाळेमध्ये दर्जेदार शिक्षण या व्यतिरिक्त विद्यार्थ्यांचा व्यक्तिमत्व विकास होण्यासाठी विविध कलात्मक उपक्रम राबवले जात आहेत. त्यामध्ये विद्यालयामध्ये विविध क्रीडा प्रकार शिकवले जात आहेत. शाळेमध्ये विविध सण साजरे करून त्यांचे जीवनामधील महत्त्व विद्यार्थ्यांना सांगितले जात आहे. त्याचबरोबर विविध शैक्षणिक सहली, नृत्यकला, फॅन्सी ड्रेस, योग दिन, शिक्षक दिन, वक्तृत्व स्पर्धा, स्पर्धा परीक्षा, विज्ञान प्रदर्शन इत्यादी उपक्रम शाळेमध्ये राबवले जात आहेत. या सर्वांचा परिपाक म्हणून नवी दिल्ली येथील केंद्रीय माध्यमिक शिक्षा बोर्डनं संस्कृती फाउंडेशन या शाळेला CBSEची मान्यता प्रदान केली आहे. यावेळी पत्रकारांनी समक्ष संस्था चालकांच्या सोबत शाळेमधील वर्गामध्ये जाऊन परिस्थितीची पाहणी केली आहे. त्यावेळी शाळेची गुणवत्ता आणि दर्जा दिसून आलाय. 75 विद्यार्थ्यांना घेऊन सुरू केलेल्या या शाळेमध्ये आज जवळपास 400 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. या शाळेचे संस्थाचालक सुरेश तनपुरे सर आणि प्राचार्य सतीश पाटील सर यांनी यावेळी शाळेविषयी अधिक माहिती दिली आहे. नमस्कार. आज मदर्स एज्युकेशन सोसायटी संचलित संस्कृती फाउंडेशन व संस्कृती किड्स या स्कूलमध्ये आपण सर्व पत्रकार परिषद आयोजित केली होती आणि पत्रकार परिषद आयोजित करण्यामागचा उद्देश आपल्या या शाळेला केंद्रीय माध्यमिक शिक्षा बोर्ड नवी दिल्ली अर्थात CBSEची मान्यता आणि संलग्नता क्रमांक मिळालेला आहे आणि हेच औचित्य साधून आपण या ठिकाणी पत्रकार सर्व बंधूंना बोलवलं होतं आणि आज या ठिकाणी पत्रकार परिषद घेऊन आपण आपल्या शाळेला जो CBSE बोर्डाचा संलग्नता क्रमांक मिळाला आहे तो घोषित केलेला आहे. तर आज आपल्या राहुरी तालुक्यातले सर्व पत्रकार बंधू मोठ्या संख्येने उपस्थित राहिलेत आणि त्याचबरोबर C न्यूज चॅनल असेल, C 24 तास असेल, यांचेही शरद पाचारणे सर असतील आणि जाधव सर असतील हे प्रामुख्याने उपस्थित राहून यांनी आपला बहुमूल्य वेळ आमच्यासाठी दिला. तर मी शाळा व्यवस्थापन समितीच्या वतीने आपणा सर्व पत्रकार बंधूंचा मनापर्यंत आभारी आहे आणि पुनश्च एकदा मी सर्वांचं खूप खूप आभार मानतो. धन्यवाद. मनोज साळवे सह सतीश फुलसौंदर, C 24 तास, राहुरी. या ठिकाणी पुन्हा एकदा वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची. अवघ्या काही क्षणात परत येतोय. तुम्ही पाहत राहा C 24 तास, जगा वर्तमानात बिनधास्त. सुवर्ण लक्ष्मी जिथे, सुवर्ण खरेदी इथे. मुहूर्त विश्वासाचा, अक्षय समृद्धीचा, सादर आहे खजिना मनमोहक आभूषणांचा. सस्नेह आमंत्रण सर्व अलंकार आभूषण प्रेमींना. सुवर्णरत्न पुरस्काराचे मानकरी श्री सुनील शेठ गोकुळ शेठ दाभाडे यांचे श्री गणेश ज्वेलर्स अँड सराफ. होलमार्क प्रमाणित सोन्यांचे दागिने. टेम्पल ज्वेलरी, 1 ग्रॅम ज्वेलरी. नवग्रहांचे खडे, शुद्ध चांदीचे देवांचे टाट, मूर्ती, भांडी उपलब्ध. तसेच ऑर्डर प्रमाणे तयार करून देणारे सुनील शेठ गोकुळ शेठ दाभाडे यांचे श्री गणेश ज्वेलर्स अँड सराफ. आमचा पत्ता शॉप नंबर 1314 4A बिल्डिंग, कामधेनू इस्टेट, मंत्री मार्केट, हडपसर, पुणे 28. फोन नंबर 020 26 99 95 21.
आणि 7219521717. विश्रांतीनंतर बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत. पाहूयात पुढची बातमी. समाज कल्याण आयुक्तांनी 21 सप्टेंबर 2015च्या आदेशानुसार राज्यामधील 785 वसतिगृहांकडे मूळ मान्यता नसल्याचं कारण देऊन त्यांचं अनुदान थांबवलंय. तर त्यातील 51 वसतिगृहांना अनुदान देण्याचे आदेश नुकतेच मिळालेत. मात्र तरीसुद्धा अनुदान अद्याप मिळालं नाहीये. त्यामुळे जवळपास 50,000 विद्यार्थ्यांवरती उपासमारीची वेळ आली आहे. राज्यामध्ये 2388 अनुदानित वसतिगृहांपैकी 785 वसतिगृहांकडे मूळ मान्यता आदेश नसल्याचं कारण पुढे करत समाज कल्याण आयुक्तांनी 21 सप्टेंबर 2015च्या आदेशानुसार या वसतिगृहांचं अनुदान थांबवलंय. मान्यता असणाऱ्या आणि मान्यता नसणाऱ्या अशा वसतिगृहांची यादी विभागानं वर्षभरामध्ये प्रसिद्ध केली नाहीये. त्यामुळे जाग आलेल्या सामाजिक न्याय विभागानं एका आदेशानं राज्यामधील 785 वसतिगृहाचं अनुदान रोखून धरलाय. त्यातील 51 वसतिगृहांना अनुदान देण्याचे आदेश नुकतेच देण्यात आलेत. मात्र अजूनपर्यंत या संदर्भात कोणत्याही प्रकारचं अनुदान वसतिगृहांना मिळालं नाहीये आणि त्यांचे प्रश्न सोडवले गेले नाहीयेत. त्यामुळे आता या प्रश्नावरती सरकारला जाग आणण्यासाठी तीव्र आंदोलन करण्यात येईल अशी माहिती अनुदानित वसतिगृह संघटनेचे अध्यक्ष बाबासाहेब भोईटे, सचिव अशोकलाल शहा, रत्नाकर मखरे, चाळक साहेब, विजयकुमार साळवे, पिचड मॅडम, विलास भांबेरे, चौधरी सर, आयुब शेख, दत्ता पाटील, सुंदरदास गोटमुकले यांनी C24 तासला दिली आहे. केंद्राने 500 कोटीच्या ऐवजी यावेळेस ओबीसीची स्कॉलरशिप फक्त 54 कोटी दिली आणि 444 कोटीला कट लावला. म्हणजे ओबीसीच्या विद्यार्थ्यांना सुद्धा स्कॉलरशिप पासून वंचित ठेवलं. याकडे आमच्या लोकांचं लक्ष नाही. महाराष्ट्रामध्ये 147 आमदार मराठ्यांचे आहेत आणि हे सगळे लोक तुटून पडायला सरकारवरती तयार नाहीत. आमचे एसटीचे आमदार आहेत, आमचे SCचे आमदार आहेत, पण हे तुटून पडायला कुठे तयार नाहीत. तर हे लाचार आणि दुबळे यांना बनवून टाकलेलं आहे. आणि हे लाचार आणि दुबळे असल्यामुळं आमचा जो अख्खा बहुजन समाज आहे आणि बहुजन समाजातले जे विद्यार्थी आहेत त्यांना शिक्षणापासून, नोकरीपासून, त्यांच्या विकासापासून वंचित ठेवण्याचं काम एकटे देवेंद्र फडणवीस RSSची संस्कृती लागून, ब्राह्मणी धर्म लागून करतायत. याचा आम्ही निषेध करतो आणि यासाठी हे जे आंदोलन आहे आमचं, ते जोपर्यंत आम्हाला न्याय मिळत नाही, जोपर्यंत वसतिगृहाच्या विद्यार्थ्यांचे अनुदान मिळत नाही, जोपर्यंत कर्मचाऱ्यांचा पगार मिळत नाही, जे अनुदान आहे त्यांचं जे मानधन आहे ते मिळत नाही आणि जोपर्यंत आमच्या भाड्याच्या रकमा मिळत नाहीत, तोपर्यंत हे आंदोलन चालूच राहील. आम्हाला दिवाळी नसलं तर तुम्हाला पण दिवाळी नाही. आमचा शिमगा तर तुमचा बी शिमगाच करणार आहे आणि तुम्हाला रस्त्यावरती कुठेही फिरू देणार नाही. महाराष्ट्रामध्ये मागासवर्गीय अनुदानित वसतिगृह ही संकल्पना थोर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शाहू महाराज, कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या प्रेरणेतून ही मागासवर्गीयांची वसतिगृह या राज्यामध्ये अस्तित्वात आलेली आहेत. परंतु ह्या आत्ताच्या काळामध्ये 25-25, 30-30, 50-50 वर्ष झालेली आहेत. या सगळ्या वसतिगृहांना शासनाकडून अनुदान गेलेलं आहे. परंतु आता या शासनाने ज्या वसतिगृहांना मूळ मान्यतेचा प्रश्न धरलेला आहे, वास्तविक पाहता हा प्रश्न चुकीचा आहे. कारण शासनाने ज्या वसतिगृहांना अनुदान दिलेलं आहे याच्यामध्ये शासकीय अधिकाऱ्यांनी दिलेलं आहे ना, त्याच्यामुळे मूळ मान्यताचा विषय कुठे येतो. आणि आता तुम्ही मूळ मान्यताचं हे आता आम्ही एप्रिल महिन्यापासून पळतोय, त्याला आज कुठंतरी योग आला आहे सुनावण्याकरता. आज राज्यातील कर्मचाऱ्यांना 10-10 महिने झालेत पगार नाहीत, मुलं उपाशीमोर राहिलेत, संस्था चालकांना त्यांचं व्याजावर पैसे काढून वसतिगृह चालवतात. ही परिस्थिती महाराष्ट्रात गंभीर झालेली आहे. मुळातच शासनाला 786 वसतिगृह कोणती हेच आम्हाला कल्पना आहे ना. महाराष्ट्रामध्ये 2388 वसतिगृह आहेत, त्यापैकी 786 वसतिगृह हे म्हणतात आम्हाला, ठीक आहे आम्ही मान्य केलं. पण यांनी सखोल तपासणी करून स्थानिक जे अधिकारी आहेत आमचे प्रादेशिक उप आयुक्त यांच्याकडे ज्यावेळेस ठरलीत, यांनी जी मान्यता दिलेल्या आहेत किंवा जे वैध वसतिगृह ठरवलेले आहेत त्यांना यांनी डायरेक्ट लगेच ग्रँड आणि कर्मचाऱ्यांचं मानधन द्यायलाच पाहिजे होतं. परंतु यांच्या आडमुठ्या धोरणामुळं यांनी आमच्या सगळ्या महाराष्ट्रातील कर्मचाऱ्यांना, संस्थाचालकांना पिळवणूक केली. आणि आज आम्ही जवळजवळ या 4 दिवसामध्ये सगळ्या संस्थाचालकांनी, महाराष्ट्रातील कर्मचाऱ्यांनी लीड घेतलं
आणि याला कुठंतरी आज एक मुहूर्त आला आणि कालच्यालाच. स्वप्नील जाधव, C24 तास, जुन्नर. माहिती आणि प्रसार मंत्रालयानं टेलिव्हिजनवरती दाखवल्या जाणाऱ्या निरोधच्या जाहिरातींच्या प्रसारणावरती निर्बंध घातलाय. यापुढे सकाळी 6 ते रात्री 10 वाजेपर्यंत या जाहिरात दाखवण्यावरती बंदी आहे. याबाबत कोपरगाव येथील राजेश मंटाला यांनी सर्वात प्रथम पंतप्रधान कार्यालयामध्ये तक्रार दाखल केली होती. टीव्ही चॅनलवरती दाखवण्यात येणाऱ्या निरोधच्या जाहिरातीसंदर्भात कोपरगावमधील राजेश मंटाला यांनी पंतप्रधान कार्यालयाच्या PMOPG या वेबसाईटवरती सर्वात प्रथम 29 ऑक्टोबर 2017 रोजी निरोधची जाहिरात बंद करण्याची तक्रार केली होती. या तक्रारीची महिनाभरामध्ये पंतप्रधान कार्यालयानं दखल घेतली आहे आणि सकाळी 6 ते रात्री 10 वाजेपर्यंत निरोधच्या जाहिराती दाखवू नयेत असा आदेश माहिती आणि प्रसारण मंत्रालयानं दिला आहे. या नियमांचं उल्लंघन झाल्यास कायद्यानुसार कठोर कारवाई करण्यात येईल असंही मंत्रालयाच्या अधिसूचनेमध्ये म्हटलंय. संपूर्ण कुटुंबासोबत घरामध्ये टीव्ही पाहत असताना अचानक लागणाऱ्या निरोधच्या जाहिरातीमुळे घरामधील वातावरण दूषित होतं. तसेच या अश्लील जाहिरातींचा लहान मुलांवर देखील वाईट परिणाम होतोय असं राजेश मंटाला यांनी म्हटलंय. आपण 29 ऑक्टोबर रोजी प्रधानमंत्री कार्यालय येथे तक्रार दाखल केली होती की टी व्हीवर आजकाल ज्या कंडोमच्या ज्या ॲडव्हर्टाईज येत आहे या फार अश्लील आहेत. जसं की प्लेगार्ड, मॅनफोर्स या ज्या जाहिराती हे फार अश्लील आहेत आणि एकत्र कुटुंबाबरोबर बसून बघण्यासारख्या नाही आहेत आणि लहान मुलांसोबतही बसून बघण्यासारख्या नाही आहेत. तसेच ते क्रिकेट मॅच असते तेव्हासुद्धा प्रत्येक ब्रेकमध्ये त्या ॲड चालू असतात सातत्याने. तर ह्या जाहिराती चांगल्या नाही आहेत. तर याच्यावर बंदी घालावी याकरता मी पंतप्रधान यांच्या PMO ऑफिस येथे तक्रार केली होती. तर त्यांनी पुढं ती माहिती व सूचना मंत्रालयाकडे वर्ग करून त्याच्यावर कारवाई केलेली आहे. ताबडतोब 1 महिन्यातच त्याच्यावर दखल घेऊन त्याच्यावर कारवाई करण्यात आलेली आहे. कंडोमच्या जाहिरातीला आमचा विरोध नाही आहे, परंतु अशा ज्या अश्लील जाहिराती त्याच्यावर बंदी घालावा अशी आमची तक्रार आहे. तर त्याच्यावर ताबडतोब दखल घेऊन त्यांनी ही जी बंद केली जाहिरात याबद्दल प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी तसेच स्मृती इराणीजी यांचे मी फार फार अभिनंदन करतो आणि त्यांचे धन्यवाद करतो. आणि अशीच आपली संस्कृती खराब होणे याची दखल घ्यावी. आपल्या संस्कृतीच्या विरोधी ही गोष्ट आहे. आज यांच्या जे ॲड चालतात त्याच्याबद्दल माझा मुळीच आक्षेप नाही आहे, परंतु ती दाखवण्याची ही चालू आहे संस्कृती खराब होत आहे याच्याने आपली, याच्याबद्दल आक्षेप आहे माझा. नाही, आपले पंतप्रधान नरेंद्रजी मोदी आल्यापासून सर्वच तक्रारीची, तसेच आपले महाराष्ट्राचे जे मुख्यमंत्री आहे देवेंद्र फडणवीस त्यांचे पण आपले सरकार हे जे पोर्टल आहे हे ताबडतोब दखल घेतं आपल्या तक्रारीची. याचा अनुभव मला यापूर्वी पण आलेला आहे. तर ही जी जाहिरात आहे ही अशा तक्रारी करायला लोक धजावतात, पण आपण किती दिवस शांत बसून आहे मुकाट्याने बघायचं, याकरता मी ही तक्रार केली होती. तर त्याच्यावर त्यांनी सुद्धा मला ताबडतोब एक प्रतिसाद दिला आणि हे जे बंद केलं त्याबद्दल फार फार आभारी आहे मी. तसंच मी ही ज्या जाहिरात आहे याची पूर्वी ही ASCI ही जी संस्था आहे ॲडव्हर्टायझिंग ब्रॉडकास्टिंग मिनिस्ट्री नाही सॉरी ॲडव्हर्टायझिंग ब्रॉडकास्टिंग काउन्सिल ऑफ इंडिया यांच्याकडे मी यापूर्वी ही तक्रार दाखल केलेली आहे, पण त्यांच्यावर काही न झाल्यामुळं मी थेट पंतप्रधानांकडे तक्रार केली. ही सर्वांचंच काम आहे. पुढे येऊन सर्वांनीच असं केलं पाहिजे, माझ्यासारख्या तक्रारी केल्या पाहिजे. आज पूर्वी तसं तक्रार कुठं करावी हे आपल्याला लक्षात येत नव्हतं, परंतु आज जे आपल्याकडं सर्व गुगल सर्च वगैरे केलं, आपल्या आज तक्रार कुठं दाखल करायच्या काही सगळं आपल्याला लक्षात येतं. सर्वांनीच पुढे यायला पाहिजे अशा गोष्टींकरता आणि आपली संस्कृती ही वाचवलीच पाहिजे. आपण आज शहरामध्ये जरी एकत्रित कुटुंबीय पद्धत नसेल, पण आज आपल्या छोट्या छोट्या गावात आजही एकत्रित कुटुंब पद्धती आहे. आजी आजोबा, आई वडील, मुलं एकत्र बसून TV बघतात. TV हे माध्यम काही पिक्चरचं तिकीट काढून थिएटरमध्ये जाऊन बघण्याची वस्तू नाही आहे. TV हे पूर्ण घराचं एक सदस्य आहे. आज त्यावर अशा जाहिराती येऊ नये याकरता सरकारनेच एक सेन्सर बोर्डसारखी एक यंत्रणा राबवली पाहिजे. त्या यंत्रणेनेच याच्या सुरुवातीला या जाहिराती बघून दाखवायची की नाही याचा निर्णय केला पाहिजे. आता अशा ज्या जाहिराती दाखवायलाच नको. याचा एक टायमिंग असतो, संध्याकाळ रात्री 11 नंतर कोणत्याही चॅनलला बंदी नाही आहे. तुम्ही रात्री 11 ते सकाळी 6 पर्यंत दाखवू शकता, पण साधारण या अशा जाहिरातींनी बरेच परिणाम होतात मुलांवर पण.
जनजागृती झाली पाहिजे अशा वस्तूंबद्दल ह्याच्यात आमचं दुमत नाही. परंतु आज पूर्वीसुद्धा साधारण आम्ही लहान असताना सुद्धा बसवर सुद्धा निरोध वगैरे अशा जाहिराती असायच्या, पण त्याच्यात असा फालतूपणा अश्लीलपणा नव्हता. आता ह्या ज्या जाहिराती आहे याच्यात दाखवतात चॉकलेट कंडोम, हे कोणत्या प्रकारची कंडोम, ही अशी जाहिरात आणि इतक्या खालच्या लेवलच्या जाहिरातीची गरज नाही. योगेश डोके, C24 तास, कोपरगाव. या ठिकाणी पुन्हा एकदा वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची. अवघ्या काही क्षणात परत येतोय. तुम्ही पाहत राहा C24 तास, जगावर तमाना बिनधास्त. हव्या त्या आकार, स्वरूप, डिझाईन आणि फॅब्रिकद्वारे आम्ही पूर्ण करतो तुमच्या आवडीच्या फर्निचरचे स्वप्न. विश्रांतीनंतर बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत. पाहूयात पुढची बातमी. राहुरी तालुक्याचे झुंजार नेते, वादळी व्यक्तिमत्व तसेच राहुरी साखर कारखान्याचे माजी चेअरमन रामदास पाटील धुमाळ उर्फ नाना यांचं मंगळवारी दुःखद निधन झालंय. त्यांच्यावरती मुसळवाडी इथे अंत्यसंस्कार करण्यात आलेत. अंत्यविधी प्रसंगी जिल्हाभरामधील मान्यवरांनी नानांना श्रद्धांजली वाहिली आहे. राहुरी तालुक्यातील विकास मंडळाचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर बाबुराव तनपुरे, कारखान्याचे माजी चेअरमन तसेच ज्येष्ठ नेते माननीय रामदास पाटील धुमाळ हे दिनांक 12 डिसेंबर रोजी सकाळी 9:30 वाजता अनंतात विलीन झाल्याने तालुक्यात शोककळा पसरली आहे. 1 एप्रिल 1938 रोजी एका शेतकरी कुटुंबात जन्मलेले रामदास विश्वनाथ धुमाळ यांनी सन 1959 साली तालुक्यातील मुसळवाडी येथील विविध कार्यकारी सेवा सहकार सोसायटीच्या माध्यमातून आपले समाजकारण आणि राजकारणाला सुरुवात केली. 1 एप्रिल 1938 रोजी एका शेतकरी कुटुंबात जन्मलेले रामदास विश्वनाथ धुमाळ पाटील यांनी सन 1959 साली तालुक्यातील मुसळवाडी येथील विविध कार्यकारी सेवा सहकार सोसायटीच्या माध्यमातून आपले समाजकारण आणि राजकारणाला सुरुवात केली. 1938 ते 1971 साली राहुरी पंचायत समितीच्या उपसभापतीपदी तर 1971 साली डॉक्टर बाबुराव तनपुरे सहकारी साखर कारखान्याच्या व्हाईस चेअरमनपदी तसेच 1978 साली कारखान्याच्या चेअरमनपदी निवड झाली आणि 1989 ते 1994 दरम्यान त्यांनी मुळा प्रवरा इलेक्ट्रिक सोसायटीचे चेअरमनपद, त्यानंतर शिवाजी शिक्षण प्रसारण मंडळाचे अध्यक्षपदही भूषवले. राहुरी तालुक्यातील विविध सहकारी संस्थांच्या माध्यमातून काम करत असताना शेतकरी आणि शैक्षणिक क्षेत्रात त्यांचे कार्य उल्लेखनीय आहे. शेतीमालाला उत्पादन खर्चावर आधारित भाव मिळावा यासाठी शेतकरी आंदोलनात वेळोवेळी सक्रिय सहभाग घेऊन त्यासाठी विसापूरला कारावासाची शिक्षा भोगली. तसेच 1985 साली राष्ट्रीय स्तरावरील नेत्यांच्या उपस्थितीत अखिल भारतीय ऊस उत्पादक शेतकरी परिषदेचे यशस्वी आयोजनही केले. या दरम्यान धुमाळ यांनी एकदा भाजप, एकदा अपक्ष आणि एकदा काँग्रेस अशा 3 वेळेस विधानसभा निवडणूक लढविली. मात्र 3ही वेळेस त्यांना थोड्या मतांनी पराभव पत्करावा लागला होता. श्री शिवाजी शिक्षण प्रसारण मंडळाच्या माध्यमातून राहुरी तालुक्यातील कानाकोपऱ्यात प्राथमिक शाळा, माध्यमिक विद्यालय आणि राहुरी शहरात कलाशास्त्र आणि वाणिज्य महाविद्यालयांची त्यांनी उभारणी केली. असा हा सर्वसामान्य गरीब जनतेचा कनवाळू असलेला लोकनेता दिनांक 12 डिसेंबर रोजी सकाळी हरपला असून त्यांचा अंत्यविधी मुसळवाडी येथील अमरधाम येथे सायंकाळी 5:30 वाजता करण्यात आला.
यावेळी खासदार सदाशिव लोखंडे, आमदार शिवाजी कर्डिले, माजी आमदार प्रसाद तनपुरे, डॉक्टर सुजय विखे, माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के, शिवाजीराजे गाढे, चाचा तनपुरे, रावसाहेब खेवरे, डॉक्टर जयंत कुलकर्णी आदींसह सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातील हजारो नागरिक उपस्थित होते. रामदास पाटील धुमाळ यांचे मृत्यूसमयी 80 वर्षे वय होते, तर त्यांच्या पश्चात 3 मुलं, 1 मुलगी, सुना, पुतणे, जावई, नातवंडे असा मोठा परिवार आहे. त्यांच्या निधनाने कधीही भरून न येणारी पोकळी निर्माण झाली असून तालुक्यावर शोककळा पसरली आहे. यावेळी अनेकांनी श्रद्धांजली अर्पण करून हळहळ व्यक्त केली आहे. तब्येतीमध्ये सुधारणा होत आहे अशा पद्धतीच्या बातम्या येत होत्या, परंतु शेवटी नियतीपुढे कुणाचं काही चालत नाही. दीर्घ आजाराला शरीराने साथ दिली नाही आणि त्यांनी आज शेवटचा श्वास या ठिकाणी घेतला. त्यांचा मी काही परिचय करून दिला पाहिजे अशातला भाग नाही. पंचायत समिती असो, मुळाप्रवरा, राहुरी कारखाना, अनेक संस्थांमध्ये त्यांनी चांगल्या प्रकारे काम केलं. त्यांच्या निधनाने राहुरी तालुका एका चांगल्या नेतृत्वाला बदला आहे. मी परमेश्वराची प्रार्थना करतो की परमेश्वराने त्यांना चिरशांती देव. त्यांच्या जाण्यानं धुमाळ कुटुंबियांना जे काही दुःख झालेले आहे ते सहन करण्याची शक्ती परमेश्वराने धुमाळ कुटुंबियांना द्यावी अशी आपल्या सर्वांच्या वतीनं, व्यक्तिशः माझ्या वतीनं परमेश्वराच्या प्रार्थना करून त्यांचं दुःखद निधन झालं. मी आमच्या संपूर्ण विखे पाटील कुटुंबियांच्या वतीने, माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांच्या वतीने, रावरी प्रवरा आणि गणेश सहकारी साखर कारखान्याच्या वतीने, मुळा प्रवरा इलेक्ट्रिकल कोऑपरेटिव्ह सोसायटीच्या वतीने आदरणीय नानांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण. नानाचा इतिहास सांगायचा जर म्हटलं तर कार्यकर्त्याला ताकद कशी द्यावं, कार्यकर्ता कसा घडावा आणि वेगवेगळ्या पदावर त्या ठिकाणी सर्वसामान्य माणसाला संधी देण्याचं काम वास्तविक आता नानाने केलं. राजकारणामध्ये तर ते काम केलं, परंतु एखादा गरीब माणूस असा, सर्वसामान्य कुटुंबातला माणूस असेल, ज्या वेळेला कदाचित त्याचं शिक्षण असेल किंवा एखाद्या ठिकाणी लग्न असेल किंवा आजाराचा काही एखादा प्रश्न निर्माण झाला असेल, त्या वेळेला नानाने मात्र स्वतःच्या खिशातून पैसे देऊन त्याला मदत करण्याचं, उभा करण्याचं काम खरं वास्तविक पाहता त्याच्यामध्ये नानाने केलं. नानाचं व्यक्तिमत्व जर सांगायचं जर म्हणलं तर एक दिलदार व्यक्तिमत्व म्हणून त्यांची तालुक्याला का नाही तर संपूर्ण जिल्ह्याला वेगळी आम्ही खरं वास्तविक पाहता त्याच्यामध्ये त्या ठिकाणी ओळख होती. ज्या वेळेला कुठलंही राजकारण असो, सामाजिक सार्वजनिक काम असो, त्याच्यामध्ये नेहमी सातत्याने नानाचं मोठं योगदान त्याच्यामध्ये त्या ठिकाणी खात होतं. कालची जी 2009ची विधानसभेची निवडणूक होती, त्या निवडणुकीमध्ये त्यांनी मनाचा मोठेपणा ठेवून पक्षाचं किंवा गटातटाचं राजकारण त्याच्यामध्ये वेगळं ठेवून मला खरं वास्तविक पाहता मोठी मदत करण्याचं काम तिने त्यावेळेला केलं. आणि आज राहुरी नगर पाथडी मतदारसंघाच्या विधानसभेची संधी नानाच्याच माध्यमातून निश्चितपणे त्या ठिकाणी मला मिळाली असं म्हणलं तरी त्याच्यामध्ये त्या ठिकाणी आपण होणार नाही. म्हणून नाना गेल्यामुळं राहुरी तालुक्याचं तर एक मोठं दुःख झालं, परंतु व्यक्तिगत माझी स्वतःची मोठी हानी झाली ही आपण निश्चितपणे त्या ठिकाणी आपल्याला सांगितलं पाहिजे. म्हणून व्यक्तिगत मी माझ्या कुटुंबाच्या वतीने आणि राहुरी नगर पाथडी मतदारसंघाच्या वतीने नानाला भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करून त्यांच्या आत्म्याला शांती लाभो. स्वतःच्या कर्तृत्वाचा ठसा उमटवणारे नाना, राहुरी तालुक्याच्या शैक्षणिक क्षेत्रामध्ये स्वतःच्या कर्तृत्वाचा ठसा उमटवणारे नाना, राहुरी तालुक्याच्या कृषी क्षेत्रामध्ये स्वतःच्या कर्तृत्वाचा ठसा उमटवणारे नाना, राहुरी तालुक्याच्या सहकार क्षेत्रामध्ये स्वतःच्या कर्तृत्वाचा ठसा उमटवणारे नाना आज आपल्यातून गेले. कुशल संघटक, उत्सदी राजकारणी, कार्यकर्त्यावर जीवापाड प्रेम करणारा नेता, किती वर्णन करावं नानानं. अनेक कार्यकर्ते घडवले, त्यांना ताकद दिली, त्यांना स्वतःच्या पायावर उभं केलं, मदत केली, स्वतःचा खिसा रिकामा होईपर्यंत मदत केली. संघर्षाच्या राजकारणामध्ये ज्या वेळेस नाना सत्तेवरती गेले, सर्वसामान्य कार्यकर्त्याला मग पदाच्या माध्यमातून त्याच्या पोतीप्रमाणे पदं देण्याचा प्रयत्न नानाने त्या ठिकाणी केला. मुळाप्रवरा संस्थेवर ज्यावेळेस चेअरमन झाले आणि 526 लोकांना नोकरी देण्याचं काम नानांनी केलं,
कारखान्याच्या माध्यमातून शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ असेल, कारखाना असेल, या संस्थेच्या माध्यमातून अनेक कुटुंबाच्या अनेक तरुणांना नोकऱ्या देण्याचं काम नानांनी केलं, असं हे व्यक्तिमत्व होतं. मी आपला सर्वांच्या वतीने, अहमदनगर जिल्हा परिषदेच्या वतीने, त्याचबरोबर राहुरी तालुका शेतकरी मंडळाच्या वतीने नानांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. C24 ताससाठी मनोज साळवेसह सतीश फुलसौंदर, राहुरी. रयत शिक्षण संस्थेचे SM जोशी कॉलेज, राष्ट्रीय सेवा योजना, राष्ट्रीय छात्र सेना आणि नोबल हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमानं माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान आणि विद्यार्थी आरोग्य तपासणी शिबिर आयोजित केलं होतं. यामध्ये विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवलाय. रयत शिक्षण संस्थेचे SM जोशी कॉलेज, राष्ट्रीय सेवा योजना, राष्ट्रीय छात्र सेना आणि नोबेल हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमानं भारताचे माजी केंद्रीय कृषी मंत्री माननीय शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान आणि विद्यार्थी आरोग्य तपासणी शिबिर आयोजित केलं होतं. या रक्तदान शिबिरामध्ये 82 विद्यार्थ्यांनी सहभागी होऊन रक्तदान केलंय. तसेच विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेऊन अनेक विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी यामध्ये करण्यात आली आहे. यावेळी प्रमुख पाहुणे आणि उद्घाटक म्हणून नोबेल हॉस्पिटलचे डायरेक्टर डॉक्टर SK राऊत हे उपस्थित होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष, रयत शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी सदस्य दिलीप तुपे, प्रदीप तुपे, संजय जगताप हे यावेळी उपस्थित होते. या प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष दिलीप तुपे म्हणाले की आजही देशाच्या पातळीवरती आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांचं नाव आदरानं घेतलं जातं. त्याचं कारण म्हणजे देशाच्या कृषी, संरक्षण, राजकारण आणि शिक्षण क्षेत्रामधील त्यांचं योगदान. आपण देखील समाजाचं देणं लागतो या भावनेमधनं या ठिकाणी तुम्ही रक्तदान करा. दरवर्षीप्रमाणे SM जोशी कॉलेज हे रक्तदान शिबिर भरवत आहे. प्रत्येक विद्यार्थ्यांनी आपल्या वाढदिवसाला रक्तदान करावं असं प्रतिपादन यावेळी डॉक्टर SK राऊत यांनी बोलताना व्यक्त केलंय. यावेळी प्रदीप तुपे, प्राचार्य डॉक्टर अरविंद बुरुंगले, उपप्राचार्य डॉक्टर अशोक धुमाळ, डॉक्टर अशोक धामणे, डॉक्टर प्रभंजन चव्हाण, डॉक्टर संजय जगताप आदी मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमाचं आयोजन प्राचार्य डॉक्टर अरविंद बुरुंगले यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आलं होतं. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉक्टर प्रभंजन चव्हाण यांनी केलंय. सूत्रसंचालन प्राध्यापक नम्रता मेस्त्री यांनी केले, तर आभार डॉक्टर संजय जगताप यांनी मानलेत. रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष आणि देशाचे माजी कृषी मंत्री आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या 77व्या वाढदिवसाच्या निमित्ताने रयत शिक्षण संस्थेचं SM जोशी महाविद्यालय यांच्या माध्यमातून आज रक्तदान शिबिर आणि आरोग्य शिबिराचं आयोजन केलेलं आहे. या कार्यक्रमाचा उद्देश हा निश्चितच तरुणांच्यामध्ये रक्तदानाच्या संदर्भामध्ये, आरोग्याच्या संदर्भामध्ये अवेअरनेस निर्माण करणं हा आहे. या माध्यमातून आमच्या राष्ट्रीय सेवा योजना, NCC आणि नोबेल हॉस्पिटलच्या संयुक्त विद्यमाने आजचं हे रक्तदान शिबिर आम्ही आयोजित केलेलं आहे. या शिबिराचा आणखी एक महत्त्वाचा उद्देश या कार्यक्रमाचे उद्घाटक डॉक्टर राऊत यांनी सांगितलेलं आहे आणि त्यांचं मी खरं पाहिलं तर कौतुक करतो की अशा पद्धतीचं त्यांनी मत मांडलं की अशा कार्यक्रमात तर रक्तदान केलं पाहिजे. परंतु त्याबरोबरच प्रत्येक विद्यार्थ्यांनी स्वतःच्या वाढदिवसाच्या निमित्ताने, स्वतःच्या आईवडिलांच्या किंवा भाऊ बहिणींच्या वाढदिवसाच्या निमित्ताने जर आपण रक्तदान केलं तर निश्चितच जगामध्ये सर्वात श्रेष्ठ दान हे रक्तदान होऊ शकतं. आणि याचं निश्चितच आमच्या महाविद्यालयातील विद्यार्थी याचा पुढाकार घेऊन त्यांची ती जे काही आव्हानं आहे ते पूर्ण करण्याच्या संदर्भामध्ये प्रयत्न करते. आज आदरणीय पवार साहेब हे 78व्या वर्षामध्ये पदार्पण करत आहेत. त्यांचं जे देशासाठी असेल, कृषी क्षेत्रासाठी असेल, संरक्षणाच्या संदर्भातलं असेल, महाराष्ट्राच्या प्रगतीच्या संदर्भामध्ये आणि महाराष्ट्र पुरोगामी बनण्याच्या बाबतीमध्ये जे सामाजिक योगदान आहे, जे राजकीय योगदान आहे, विकासाच्या संदर्भातली त्यांची जी भूमिका आहे ते खरं पाहिलं तर मी त्याच्यासाठी त्यांना अभिवादन करेन आणि त्यांनी जे काही जोपासलेलं काम आहे ते पुढे नेण्याच्या संदर्भामध्ये आपण प्रत्येकाने तशा पद्धतीची भूमिका घेऊन योगदान केलं पाहिजे. आणि म्हणून अशा या नेत्याला निश्चितच चांगल्या पद्धतीचं आरोग्य लाभण्याच्या संदर्भामध्ये
मी आमच्या रयत शिक्षण संस्थेच्या वतीनं आमच्या सर्व 5,000 विद्यार्थी, आमचे सर्व 150 सेवक यांच्या वतीनं मी त्यांना आरोग्य लाभावं अशा पद्धतीच्या मी कर्मवीर चरणी प्रार्थना करतो. आणि आजच्या या रक्तदानामध्ये आमचे तर NCCचे विद्यार्थी, NSSचे विद्यार्थी, स्पर्धा परीक्षेतील आमचे मुलं मुली आणि त्याचबरोबर आमच्या सर्व प्राध्यापकांनी रक्तदानामध्ये भाग घेतलेला आहे. हे या रक्तदानाचं वैशिष्ट्य आहे असं मी मानतो. आज देशाचे नेते आणि रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या 77व्या वाढदिवसानिमित्त रक्तदानाचे शिबिर आयोजित केलेले आहे. हे रक्तदानाचे शिबिर SM जोशी कॉलेज, छात्रसेना आणि नोबल हॉस्पिटल यांच्या वतीने साजरा करण्यात आलेले आहे. या ठिकाणी बहुसंख्य विद्यार्थी रक्तदानाच्या उत्सुकतेमध्ये दिसत आहेत. ही एक अभिमानाची गोष्ट आहे. प्रथम आपण शरदचंद्रजी पवार साहेबांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना उदंड आयुष्य लाभो आणि या देशाची सेवा सतत करण्याची त्यांना संधी लाभो अशी आपण अभिष्ट त्यांना चिंतन करू. सर्व विद्यार्थ्यांना मी एक अपील करू शकतो की आपण मास डोनेशन, रक्तदान डोनेशन करतो त्याच्याऐवजी प्रत्येकाने आपल्या वाढदिवसाच्या दिवशी हे रक्तदान करावे. आपल्या वाढदिवसाचे नसेल तर आपले आईवडील आहेत, भाऊ आहे, बहीण आहे, मित्र आहे किंवा कुठल्याही अशा महत्त्वाच्या प्रसंगी यांनी रक्तदान करावे. म्हणजे मास डोनेशनमध्ये जे रक्त वाया जातं ते वाया जाणार नाही याची दक्षता सगळ्यांनी घ्यावी. आणि हे आवाहन मी प्रत्येकाला करू इच्छितो की प्रत्येकाने आपल्या वाढदिवसाच्या दिवशी, आईवडिलांच्या वाढदिवसाच्या दिवशी हे रक्तदान करत जावं. म्हणजे सर्व रुग्णांना ह्याचा पुरेपूर फायदा मिळू शकेल. आणि आदरणीय देशाचे संरक्षण मंत्री पवारसाहेबांच्या 77व्या वाढदिवसानिमित्त महाविद्यालयाच्या वतीने NCC, RSS आणि इतर संयुक्त सर्व शाखांच्या माध्यमामधून 77वा वाढदिवस आणि तो वाढदिवस साजरा करत असताना भव्य प्रमाणामध्ये रक्तदान शिबिराचं आयोजन आज या निमित्ताने या ठिकाणी करण्याचं योजलं होतं. त्याप्रमाणे तो कार्यक्रम या ठिकाणी आत्ताच या ठिकाणी पार पडलेला आहे. या कार्यक्रमाच्या प्रसंगी उद्घाटक म्हणून नोबल हॉस्पिटलचे डायरेक्टर आमचे हडपसरचे ज्येष्ठ सहकारी आदरणीय डॉक्टर राऊत सर हे त्या कार्यक्रमाला उपस्थित होते. हा कार्यक्रम पार पडत असताना विद्यार्थ्यांना वाढदिवसाचं महत्त्व सांगत असताना रक्तदान शिबिराच्या माध्यमामधून हा वाढदिवस कशा पद्धतीनं साजरा करावा याचं वैशिष्ट्य डॉक्टर साहेबांनी त्यांच्या भाषणामध्ये या ठिकाणी व्यक्त केलं. आणि ते व्यक्त करत असताना त्यांनी स्वतःचा वाढदिवस हा रक्तदानानं साजरा करावा अशा प्रकारचं आव्हान या निमित्ताने या ठिकाणी त्यांनी केलं. आणि ते निश्चितपणानं आम्हा सर्वांना भावलेलं आहे. आणि मी सुद्धा या निमित्तानं सर्व विद्यार्थिनींना आव्हान करू इच्छितो की आपण सुद्धा आपला वाढदिवस असा रक्तदानानं साजरा करून आज ज्या पद्धतीनं आदरणीय पवारसाहेबांचा 77वा वाढदिवस साजरा करत असताना अनेक मुलं मुली या निमित्तानं या ठिकाणी रक्तदान शिबिरामध्ये भाग घेताना उत्स्फूर्तपणे दिसत आहेत. आणि तेच खऱ्या अर्थानं महत्त्वाचं योगदान पवारसाहेबांच्या निमित्तानं या ठिकाणी आहे. देशाच्या संरक्षण मंत्री म्हणून काम करत असताना त्याच पद्धतीनं रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष म्हणून काम करत असताना जो काही त्यांचा कामाचा आवाका आहे हा आपण निश्चितपणे या ठिकाणी पाहिलेला आहे. आणि त्या माध्यमामधून काम करत असताना त्यांची उंची शोधण्याचा जो काही प्रकार आपण या निमित्तानं करत असतो. एकाच वाक्यात मी सांगेल की संपूर्ण देशामध्ये राजकारणाच्या विषयासंदर्भामधून ज्यावेळेस कुणाचं नाव जर प्राधान्यानं घेतलं जात असेल कुठल्याही विषयासंदर्भात म्हणजे ते सत्तेत असो वा नसो, परंतु साहेबांचं नाव हे या संदर्भामध्ये प्रत्येक गावातील कट्ट्यावरती निश्चितपणानं घेतलं जातं. त्यामध्येच त्यांच्या नावामध्ये असलेलं जे काही महत्त्व आहे राजकारणाच्या संदर्भातलं असेल, समाजकारणाच्या संदर्भातलं असेल, सांस्कृतिक कार्यक्रमाच्या संदर्भातलं असेल, क्रीडा क्षेत्राच्या कार्यक्रमाच्या संदर्भातलं असेल, वैज्ञानिक संदर्भातल्या कार्यक्रमामध्ये असं विविध गुण पैलू असलेलं एक अष्टपैलू व्यक्तिमत्व. आणि या अष्टपैलू व्यक्तिमत्वाचा वाढदिवस साजरा करत असताना आम्हाला या ठिकाणी
साजरा करण्याच्या निमित्तानं जी संधी मिळाली हे मी माझं भाग्य समजतो. आदरणीय पवार साहेबांना उदंड आयुष्य लाभो अशा प्रकारची सदिच्छा SM जोशी महाविद्यालयाच्या वतीनं या ठिकाणी आमच्या या कार्यक्रमाच्या माध्यमातून व्यक्त करतो आणि त्यांना उदंड आयुष्य लाभत असताना त्यांच्या हातून देशाची, समाजाची, सर्व गोरगरीब जनतेची सेवा करू अशा प्रकारची भावना व्यक्त करून या ठिकाणी थांबतो. तुकाराम गोडसे, C24 तास, हडपसर, पुणे. पुन्हा एकदा पाहूयात काही ठळक घडामोडी. नेवासा फाटा येथे कापसाच्या व्यापाराची 9 लाखांच्या गाडीसह 4 लाखांची रोकड पळवून लूट. नगराध्यक्ष विजय वहाडणे यांनी घेतली पत्रकार परिषद. वाजे आणि निखाड्यांवर टाकली आरोपांची तोफ. 51 वसतिगृहांना अनुदान देण्याचे आदेश असून देखील मिळालं नाही अनुदान. गेल्या 1.5 वर्षांपासून विद्यार्थ्यांवर आली उपासमारीची वेळ. आणि राऊरी साखर कारखान्याचे माजी चेअरमन रामदास पाटील धुमाळ यांचं मंगळवारी झाले दुःखद निधन. जिल्हाभरामधील मान्यवरांनी वाहिली श्रद्धांजली. याचबरोबर बातमीपत्रात आज वेळ झाली इथेच थांबण्याची. ताज्या अपडेटसाठी बघत रहा C24 तास. सकाळ वर्तमानात बिनधास्त.